तिजोरीच्या चाव्या इथेच ठेवलेल्या होत्या ना. कोणाशी बोलताय? बोलत कोणाशी होतात? काय शोधाशोध चालली एवढी? मी कोणाशी नाही बोललोय. अहो आता बोलत होतात काहीतरी. मी काय, मी ते हे गोळ्या. गोळ्या? अगं डॉक्टरनी दिल्या तर मला असं विचित्र होतं ना काहीतरी, मी विचित्र वागतो, काहीतरी विसरायला होतं, तर ते डॉक्टरनी गोळ्या दिल्यात ना, त्या गोळ्या तंबाखूच्या. कुणाच्या गोळ्या दिल्यात ना? तंबाखू म्हणालात का तुम्ही? वैजंती, मी तंबाखू कधीतरी खाल्लाय का? आम्ही नाही नाही, मी चुकीचं ऐकलं. अहो थांबा, मी शोधते गोळ्या, तुम्ही तिथे शोधा. काय तंबाखू? चुकलं मी मिळत नाहीयेत मला. चुकीचं ऐकलं. इथं समोर होत्या. हे असं होतं खरंच. याच आहेत ना? याच. आणि तुम्हाला काही हवं असेल तर शोधाशोध करू नका, माझ्याकडे मागा, मी देते. हिला तिजोरीच्या किल्ल्या मागू काय? नाही, नको. ते जाऊ दे, मी काय म्हणतो, या बायका खेळायला येणार त्या केव्हा येणार? केव्हा? अरे तो नाचाचा कार्यक्रम सकाळी नाहीये, रात्री आहे. रातच्याला? अरे वा 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 वा, मग आता लय भूका लागल्या तरी आपण तोपर्यंत काय तर खाऊन घेऊ. अरे ते पूजेला बसलेल्या बायका आहेत ना सवाष्ण, त्या पहिल्या खाणार, नंतर मग आपण खायचं. अरे लेका, मग हे आधी नाही का सांगायचं? मी बसलो असतो पूजेला सवाष्ण म्हणून. अरे बायका सवाष्ण असतात, पुरुष सवाष्ण नसतात. पुरुष ना? मी काय म्हणतो, आता हे रातच्याला येणार की नाही, खेळणार काय ते, आपण तोपर्यंत फुगडीची प्रॅक्टिस करूया काय? फुगडी? अरे रावसाहेब फुगडी खेळू शकत नाहीत. अरे रावसाहेब खेळत नाही, यो काशा आहे ना, काशा खेळतोय. आपण काम करूया, तुझ्यावर प्रॅक्टिस करतो आणि त्या सगळ्या बायका आल्या की नाही, त्यातला जो आयटम आवडेल तिच्या बरोबर खेळतो फुगडी. हे काशा, अरे काय रे, काय अवलंबलंयस हे सगळं तू? मजा येईल. नाहीतर काय होतं, अगं आपल्या मनावर कोरले जाणारे हे प्रेमळ क्षण आपल्याला अनुभवता येत नाही, कायमचे निसटून जातात. ए मुक्ता, तू आता बोलली नाहीस ना, तर मी कायमची कट्टी घेईन ना तुझ्यासोबत. असं काय लहान मुलांसारखं वागताय? वा 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 मुक्ता, तू ना एकदम अनबिलिव्हेबल आहेस. म्हणजे रुसणार तू, रागवणार तू, आबोला तू धरणार, आणि लहान कोण तर मी. वा, मी कुठे रुसले होते? पूजेला बसलेल्या बायकांनी जेवताना बोलायचं नसतं ना, म्हणून बोलले नव्हते मी. असं काही असतं का? काहीही बोलतेस मुक्ता तू, काही. अहो खरंच, आता रेणुकाताई, भक्ती हे कुठे बोलत होते? आठवा बरं. हो यार, बरोबर म्हणतेस तू, त्या बोलत नव्हत्या. माझ्या लक्षातच नाही आलं.
आणि लक्षात येणार तरी कसं? मी पूर्ण वेळ ही तुझी ब्युटी, हा तुझा शृंगार तर बघत होतो. किती गोड दिसतेस तू. सकाळपासून तुलाच बघतो, असं वाटते माझीच नजर तुला लागेल. अगं आई, मुक्ताताई सारंगदाजींचं लग्न, रेणुकाताईंचं लग्न आणि मावं लग्न यात लई मोठा फरक आहे. मावं मन अजून त्यांना नवरा मानायला तयार नाही, आणि मी कुणासाठी उपास तापास करू? नाखवा बोटीन फिरवाल का, ओ नाखवा बोटीन फिरवाल का. आई, गायत्री कुठे? काहीतरी दिसले नाही ग. आतमध्ये असेल ना, तयार होत असेल बघ कदाचित. बघते ना. काय होईल माझं? या संकटातून मी मुक्त होईन की नाही? गायत्री, अगं काय झालं? एवढी का घाबरलीये? घाबरले नाहीये. ओके, चल मग. अगं बाहेर सगळे किती छान एन्जॉय करतायत माहितीये का मंगळागौर? तू पण चल. चल. काही टेन्शन आहे का? नाही, मला कसलं टेन्शन आहे. ठीक आहे, चल आपण पण जाऊया. तसे आता ही मंगळागौर लवकर परत येणार नाहीये. चल आपण दोघं पण मज्जा करूया. चल. काय झालं, तू नाही येतेस का? तू पुढे हो, मी येते मागून. हा, मी येते ना. असं ठीक आहे, मी दादांना सांग. नको नको, तू दादांना नको सांगूस प्लीज प्लीज. दादांना नको सांगूस. हो ग, अशी तू ऐकणार नाहीस. आणि तसंही तुला दादा बाहेर शोधतायत माहितीये का? ठीक आहे, येते मी. आत्ता कशी तयार झाली? अजूनही घाबरतेस तू दादांना? चल अगं, चल गायत्री. अगं पण आगोटा पागोटा, आगोटा पागोटा. मथुरेच्या बाजारी जाईन म्हणते, लाल साडी नेशीन म्हणते, आगोटा पागोटा. संसार करीन, मुलांना वाढवीन, आगोटा पागोटा. काय अवस्था करून टाकली तुम्ही माझी. अरे फुल काश्या झालाय तुझा, काश्या. अरे त्या नालायकाचं नाव पण घेऊ नकोस, किळस वाटते मला. अरे तुला खिळस येऊ नाही तर उलटी येऊ, पण दिसतो तर तू काश्या शेठ सारखाच ना. बरं मी काय म्हणतो, तू काश्या शेठ बनून जातो का येरवाडा जेलला? अरे येडे, तिकडे लय हवा आहे आपल्या भाऊची, माहिती का? आणि त्याचं काय ना, सध्या आमचे शेठ तुमच्या वाड्यावर हवा करताय, त्याच्यामुळे तू तिकडे येरवाड्यात हवा कर ना. काय केलं त्यांनी तिकडे? काय केलं त्यांनी? काहीच करत नाहीये, फक्त आनंद लुटतायत. हाय हाय हाय, आनंद.
आज तर लय डोळे शकतीन काश्या शेठ. ते काय आहे ना, तुझ्या पोरीची आणि तुझ्या सुनेची ते काय म्हणतात रे त्याला, ते हा मंगळागौर. मंगळागौर आहे ना. धक्के टक्कर टिक्क टक्कर 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 ढंक टक्कर 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 ढंक टक्कर 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 ढंक टक्कर टक्कर टक्कर. मंगळागौर रेणुकाची आणि हा म्हणजे त्या दोघींमधलं भांडण संपलं आणि हे बघायला मी तिथे नाहीये. चला सुरुवात करायची. हो. सारंग आणि मुक्ता तुम्ही ए मध्ये उभे. वेद, रेणुका तुम्ही बी मध्ये. भक्ती तू आणि सुनील सी मध्ये. अहो मला नाही भाग घेता येणार. हे नाही येत ना इथं. कुठे गेला गजा? सुनील कुठे गेला? नाही लयाची इथं नाही येत. अहो ते कोणीतरी बाहेर भेटायला येणार होतं ना, तिथे गेले असतील. हो का, बरोबर. मग आता तिसरी जोडी कुठली घ्यायची? वहिनी, आपले अंबिका वंश आणि दत्ता भाऊ आहेत ना. हा चालेल चालेल चालेल, काहीच हरकत नाही. नको नाही, फुगडी मला नाही जमणार. अहो या ना. नाही नको, फुगडी नको, माझी तंगडी तुटेल. अहो या ना. या ना. हा आलो आलो. या बरं. काही करायचं नाहीये, फक्त फुगड्या हलायच्यात. बायानो वाईस थांबा. मंगळागौरीचे खेळ काय दिसभर होत राहतील. जरा पोटाचं भान ठेवा. समध्या जणी दमल्या असतील, भुका लागल्या असतील. चला आधी जेवून घ्या. हो अगदी माझ्या मनातलं बोला तो सासूबाई. तुला खूप भूक लागली. होय होय, भूक लागली असेल. चल, दादांना पण भूक लागली असणार आहे. मी त्यांना वाढते आतमध्ये. चला चला आधी जेवून घेऊया. चला चला तुम्ही पण. उठा उठा उठा. नीट बस, नीट बस. अहो मूर्ती पुढे गर्दी नकोय. नाही काही लागलेलं नाहीये. नाही लागलं. काही नाही झालं. खोलीत घेऊन जातात. हळू हळू माणसं. अहो काही नाही झालं. येऊ का मी? नाही नको राहू दे. मागे कुठे? हळू हळू. फारच लागले रे. काहीतरी सांडलंय का? घसरड जा जरा पुसाला घेऊन यायचं काहीतरी. काय सगळी असं? अहो वैजयंती ताई कुठे चाललात? फायनल अजून बाकी आहे ना? हो, ते या नादात ना विसरून गेले मी. बर आता तुम्ही दोघं राहिलेले आता. मुक्ता, सारंग तुम्ही आणि आपली रेणुका आणि वेद. चला राव आपल्या रिंगणात उभे. नीट पुसून निघ, घसरतोय पाय. सुरू करायचं. रेडी आहेत ना दोघं? 1 2 3 स्टार्ट. आई राजा
काल दिसभर रात्री सुद्धा हा चौक किती गजबजलेला आणि फुललेला होता ना. हो ना. तो बायकांचा उत्साह, गाण्यांचा आवाज, समद्यांची लगबग, आनंदाला नुसतं उजान आलं होतं बघ. सासूबाई, सगळीकडे आनंद, गप्पा टप्पा, जेवणाच्या पंक्ती, भरपूर माणसं. पण 8व्या दिवशी हे सगळं रिकामं होणार, थांबून जाणार. सकाळ झाली की वेद रेणुका निघून जाणार, मुक्ताच्या माहेरची माणसं निघून जाणार, सगळे आप्तेष्ट निघून जाणार आणि पुन्हा तेच रिकामपण येणार. तुला ठाव नाही वैजंती, रंगमंचावरचा खेळ संपला की समद पब्लिक उठून निघून जात आणि मग स्टेजवरनं खाली बघितलं की समद रिकामी दिसत. तसंच हे पण सगळं निर्विघ्नपणे पार पडलं देवी याच्या कृपेने. खरंच त्याची कृपा आहे आपल्यावर. मुक्ता, यार तू काल किती सुंदर दिसत होतीस माहितीये, पण तू माझ्यावर रागवायला नको होतीस. पण असो, कालचा कार्यक्रम खूप छान झाला. मध्येच लाईट गेले ते. हो यार, पण थँक गॉड आपण जनरेटर मागवला होता, नाहीतर खूप गोंधळ उडाला असता. पण एक सांगू का, मला असं वाटतंय काल लाईट गेले नव्हते, कुणीतरी घालवले होते. मुक्त कोणी केलं असेल असं? बघ, अंबिका आत्या, दत्ता मामा ते तर सुधारलेच आता. म्हणजे दादा म्हणतायत की ते सुधारलेत, म्हणजे सुधारलेच असणार ना. पण मग जर त्यांनी केलं नसेल तर कोणी केलं असेल? युवराज. हा, युवराज. हा मुक्त असू शकतो, कारण काल मी आणि वेद आम्ही त्या लाईट बोर्ड जवळ गेलो होतो आणि तिथे युवराज घुटमळत होता. यार आम्हाला संशय नाही आला त्याच्यावर. प्रत्येक वेळी तुला असंच वाटेल की दादा संशयाने माझ्याकडे बघतायत. हे चुकीचं नाहीये का? अहो तुम्हाला काय झालंय? ती एवढी रडते, एवढा करते, तुम्हाला दिसत नाहीये का? हे बघा, तिची स्थिती आता शरीरानं मनानं लई नाजूक झालीये. आपण नाही समजून घेणार तर कोण घेणार? हे बघा, ती म्हणते तसं आपण करू. आधी ऋषीला शोधूयात, मग बघूयात दादांना कधी आणि कसं सांगायचं ते. पण मुक्ता, दादांना सांगायला जर आपण उशीर केला आणि दादा नाराज झाले तर काय करणार होता? नाही नाराज होणार, मी सांगते ना. जरी झाले तरी मी समजावीन त्यांना, मी शब्द देते. ठीक आहे, मी पप्याला फोन करून इथे बोलावून घेतो. पण दादा जर नाराज झाले ना तर त्याच्यासाठी सर्वस्वी तू जबाबदार असशील मुक्ता. वय, मी घेईन जबाबदारी. पप्या. नमस्कार सारंग शेठ. काय लय दिवसांनी आठवण झाली आज आमची. समजा काय ओके मी थँक्यू आहे ना. पप्या, यार सगळं सुरळीत चाललंय असं वाटत असतं ना, नेमकं तेव्हाच काहीतरी विचित्र घडतं. प्रॉब्लेम्स ना पाठ सोडायलाच तयार नाहीये. का रे भाई, काय झालं सांग की. सांगतो यार. पप्या, सॉरी यार. हे बघ, मला खूप वाईट वाटतंय की जेव्हा माझ्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम असतो ना तेव्हाच मला तुझी आठवण येते. एक्स्ट्रीमली सॉरी पप्या. हा ते खरे, पण त्यात वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाही भाई. अरे आड्या अडचणीत आणि संकटात मित्र मदत नाही करणार तर कधी मदत करणार? त्यांना मित्रच कशाला म्हणायचं? आणि असं बी तुम्ही मला हनुमान म्हणता ना, मग सांग आता कोणाची लंका जाळायची सांग. अरे ह्यावेळी काही जाळपोळ करायची नाही आपल्याला. एक शोध घ्यायचा. शोध? कोणाला शोधायचंय? ऋषी जाधव नावाचा एक मुलगा. सो आपल्याला त्याला शोधायला लगेच निघावं लागेल. बाकी एक्झॅक्ट मॅटर काय नाही हे तुला मी जाता जाता सांगतो. हा का? चल. MSCB जवळ त्याची रूम आहे. मी जाऊन आलो तिथे, पण तो नव्हता तिथे. मला वाटतं आता आपण परत तिथूनच सुरू करू. चल. अहो सावकाश जा,
होय मुक्ताताई, येतो. बघ यागळाच आहे. ऐकलं का? ऐकलं ना? तू जर ऋषी नाहीयेस तर त्याच्या रूम मध्ये काय करतोयस? मी त्याचा मित्र आहे नीरज. मी असा आधीमध्ये त्याच्याकडे राहायला येत असतो. मित्र? जर तू त्याचा मित्र आहेस तर तुला माहित असणार ऋषी कुठे आहे. कुठे आहे ऋषी? मला त्याच्याबद्दल काहीच माहित नाहीये. ए, आम्ही फोनवर बोलताना ऐकलंय तुला. तू कोणाला तरी सांगत होता तुमचा काहीतरी प्लॅन आहे. तू सांगत होता का मी इकडे आलोय, कोणाला कळून देऊ नका म्हणून. खरं काय ते सांग. प्लॅन वगैरे काही नाहीये. उलट मी माझ्याच प्रॉब्लेम मध्ये अडकलोय. दोघांकडून मी पैसे व्याजावर घेतले होते आणि मी ते परत करू शकलो नाही. आणि त्यांना समजलं ना मी इथे, तर मला ते मरेपर्यंत मारतील. म्हणून मी फोनवर असं सांगत होतो. प्लीज मला जाऊ द्या ना. ए, ऋषी परत काय येत नाहीये? मला खरंच माहित नाहीये त्याच्याबद्दल काही. ए, आम्हाला ऋषी बद्दल माहिती मिळेपर्यंत आम्ही तुला इथून सोडत नसतोय बरं का. ए, पटकन तोंड उघडा इथेच. सांगा ना काय झालं? अच्छा, नंतर येणार आहे का? भेटला ना तो तुम्हाला? गायत्री बघ, अगं ऋषी परत आलेलाच नाहीये. हे काय बोलताय तुम्ही? तुम्हीच म्हणला होता ना त्याच्या घराचं दार उघडं आहे, तो परत आलाय. हो मुक्ता, घर उघडच होतं पण तिथे ऋषी नव्हता. तिथे त्याचा मित्र कोण, काय नाव नीरज. त्याचं? नीरज. नीरज नीरज होता तिथे. आणि तो पण लोकांचे पैसे बुडवून तिथून पळून जाण्याच्या इराद्यानेच आला होता. मग निदान त्याच्याकडून काही कळालं नाही का? नीरजला पण काहीच माहित नाहीये. तो एवढंच म्हणला का त्या ऋषीचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. काय झालंय त्याला माहित नाही. त्या ऋषीनं या नीरजला गायत्रीला द्यायला काहीतरी निरोप दिला होता, पण हा येडा विसरला. विसरणारच ना, त्याच्या स्वतःच्या भानगडी काय कमी आहेत का? आणि असा हा फ्रॉड नीरज, त्या ऋषीचा मित्र. मला ना त्या ऋषीवर पण आता फारसा भरोसा राहिला नाही. असं काय बोलताय तुम्ही? त्याचा मित्र फसवाय म्हणून आपण ऋषीवर अविश्वास दाखवणं चुकीचं आहे. नेमकं काय घडलंय हे समजल्याशिवाय आपण अंदाज नको बांधायला. एक तर गायत्रीचा विचार करा ना, ह्या बिचारीनं काय करायचं? मुक्ताताई तू बरोबर बोलती. नाही म्हणजे तो ऋषी चांगला माणूस असन, पण त्याचा नक्कीच काहीतरी फॅमिली मॅटर झाला असणार म्हणून हे असं होत असत. पण मला पण त्या ऋषीवर संशय घ्यायला काय आनंद होत नाहीये यार. पण होते माझी ओव्हर थिंकिंग, काय करू? माझ्यासाठी विषय पण तेवढाच नाजूक आहे यार. सारंग बाबा, मला काय वाटतं माहितीये का, आपण ना त्या ऋषीच्या गावी जायला पाहिजे. तिकडे जाऊन त्याला शोधून विचारल्याशिवाय आपल्याला खरं काय ते काही समजणारच नाही. आयडिया चांगली आहे तुझी. पण पप्या, तुला कामानिमित्त मुंबईला जायचं होतं ना? हा, पण ते काय नंतर पण जाता येईल ना. काम जर नाही झालं तर ते एवढं महत्वाचं नाहीच आहे. ह्या ऋषीचं मॅटर आधी सॉल्व्ह करायला पाहिजे. थँक्स यार पप्या दादा. तुमचे कसे आभार मानू कळत नाहीये मला. आभार? ए, अरे बाबा, ही तुला पण अशीच बिनकामाची थँक्यू थँक्यू म्हणत असती करा. अगं आपल्या जिगरी याराची बहीण आहे तू. त्याची बहीण ती माझी बहीण. हे काय फक्त बोलायला नसतं बरं का आमच्या मध्ये. खरं खरं असतंय. आता त्या ऋषीला शोधून आणतो का नाही बघ. काय बाबा? हो. काय भीमन भाऊ, मुक्ता घरी आल्यापासून हे घर कसं भरल्यासारखं वाटतंय. हो हो, अगदी बरोबर बोलतेस आई तू. अगं माझ्या सुद्धा आयुष्याला असा अर्थ प्राप्त झालाय. म्हणजे काय म्हणतात त्याला, आयुष्यातला उत्साह वाढलाय. आता तुला सांगतो आई, कधी एकदा ती ही सुरू काय म्हणतात संस्था आमची, ती वाजवण्याची शिकवायची संस्था कधी एकदा सुरू होती ना, असं झालंय मला. शिकवणी सुरू होऊ दे. हो ना. कसं हे गाग लहान लहान मुलांना शिकवायला मिळेल. अगदी विद्यादानासारखं एकदम पुण्यवान कार्य माझ्या हातून घडेल. माझ्या झोळीत पुण्य पडेल.
अगदी 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 खरंय. बरोबर आहे अगदी बरोबर बोललास बघ. या घरातल्या कार्यक्रमांच्या भानगडीमध्ये या संस्थेचा विसर पडला. आता मुक्ताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संस्था लवकरात लवकर सुरू करून टाका. दादा अगदी मनातलं बोललात. मी आज या विषयावर तुमच्याशी बोलायचा विचार करतच होते. विचार काय करायचं त्याच्यात? मनात आलं की माझ्याशी बोलून टाकायचं. बरे काम कर, मी तुला पैसे देतो, संस्थेच्या कामाला लगेच सुरुवात कर. अहो तुमच्याकडून कशाला? आपलं ठरलंय ना बक्षिसातली रक्कम वापरायची ते. अरे पण माझे पैसे वापरलेच तर काय फरक पडणार आहे? शेवटी माझं हे सगळं तुझंच आहे ना. नाही काही नाही, जे ठरलंय तसंच करायचं. बक्षिसातलीच रक्कम वापरायची. हट्टी मुलगी आहेस तू, हट्टी मुलगी. ठीक आहे, तुझ्या मनासारखं होऊ दे. जा मग तुझ्या बँकेतले पैसे काढून आण आणि कामाला सुरुवात कर. अरे एक मिनिट, तू कशाला जातेस? एक चेक वरती सही करून दे, भाऊ जाऊन घेऊन येईल ना पैसे. काय रे भाऊ, आणशील ना? जाईल ना. नग नग त्याला एकट्याला नग. आमचा भाऊ भोळा सांभ आहे, त्याच्या संगट कुणाला तरी पाठवून दे, कारण रक्कम आहे मोठी. काहीतरी वाटत झालं म्हणजे काय करायचं? हा हेही बरोबर आहे. एक काम कर, सारंगला घेऊन जा बरोबर. अरे देवा, तर सारंग चाललाय नाही का त्या पप्प्या बरोबर? मग मी जाऊ का भाऊ काकांसोबत? हे तर एकदम छान. शेवटी खातं तुझं, पैसे तुझे आहेत, तू जा, बरं पडेल ते. काका आपण मग उद्या सकाळी जाऊयात बँकेत? हो जाऊ की. म्हणजे मग काय 10 वाजता बँक सुरू होते, आपण 9:30ला घरून निघूयात काय? चालेल, येते मी. अगं मुक्ता, जरा बोलायचं तुझ्याशी. हा बोला ना. म्हणजे तो सापडणच, गायत्रीलाही आपलं बनवून. आणि मी त्यासाठी ना निरंकार उपास करून देवळात अनमानी जाईन. काहीतरीच काय फक्त तुला माहिती नाही, हे असले प्रकार मला आवडत नाहीत. पण यात गायत्रीची श्रद्धा आहे. ती हा नवस बोलली होती. तिची परिस्थिती आता लय नाजूक आहे, तिला हे काही झेपणार नाही, म्हणून तिच्या वाटचं मी या नवस फेडू. नंतर आपण दादांना विश्वासात घेऊन त्यांना सगळं सांगूया. मुक्ता मी निघालो तेव्हा दादा मला काय म्हणाले माहितीये? मला म्हणाले, सारंग तू कशासाठी जातोयस, कुठल्या कामासाठी जातोयस ना मला माहित नाही, मी विचारणार पण नाही. ज्या कामासाठी चाललायस ना त्यात यशस्वी होऊ नये. अगं मुक्ता, ते आपल्यावर इतका विश्वास ठेवतात आणि आपण हे बघा, नकळत का होईना त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिले, म्हणजे ते आपल्या प्रयत्नांच्या पाठीशी आहेत असं म्हणायचं. खूप वाईट वाटलं मुक्ता, खूप वाईट वाटलं. अगं ते आपल्यावर एवढा विश्वास टाकतात आणि आपण काय करतोय? मुक्ता येतो. मी पण भाऊ काकांसोबत बक्षिसातली रक्कम काढायला बँकेत जाते. बाय. काळजी घे. लवकर जा. येतो. अरे लेका, तुला सांगितलं होतं की नाही, त्याच्याशी चांगलं चांगलं बोल, त्याचा टाइमपास कर. काय केलं नाही तू राव? आता बघ, मला बघितल्यावर कसं चावता तुला सांगतो. अरे आपली सावत्राई आहे की नाही, सावत्राई माझ्यातली कापी दिली, थेरडी लय खुश झाली. तिला बघितलं की नाही, माझे असे टाळकं सटकते, असं वाटते तिचा गळा दाबावा. नाही दाबला नाही मी, तसं लय चांगला वागतोय तिच्याशी बी. तुला गंमत सांगू, कापीमध्ये काय घातलं होतं माहिती आहे? कशा माझ्या आईला जर काय झालं ना तर तुझी साठी सोडून काढेल मी. सोलून काढायला मी काय केलं आहे? असं सोलून खायला सोपं नाही ते. तुझ्या घरच्यांना सोलून काढीन एकेकाला. आता मी तिचा मुलगा आहे की नाही, म्हणजे ती मला रावसाहेब समजते. तू ते इथे अडकून पडलेला आहे, म्हणजे ती गेल्यानंतर तिथे तेरावा कोण घालणार? मीच घालणार. की तिला तो काय अग्नी कोण देणार? मीच देणार.
आणि मग टक्कल करणार मी, अशी शेंडी ठेवणार. काशा मोठी आई, मोठी आई, काय ग? आजी बरी आहे ना? ठीक आहात ना? मी ठीक आहे. आजी ठीक आहे ना? सगळं नीट आहे ना? आजीला शांत झोप लागली. मला एवढं टेन्शन आलं होतं ना. बरं झालं आलीस तू. पण भाऊजी कसं नाही आले अजून? बराच वेळ झाला. अहो मगाशी मी त्यांना फोन करायचा प्रयत्न केला होता पण लागतच नव्हता. हो का? मी एक काम करते, माझ्याकडे ना त्या बँकेवाल्यांचा नंबर आहे, त्यांना एकदा फोन करून बघते. हॅलो, नमस्कार, मी मुक्ता नगरकर बोलतेय. माझे सासरे बँकेत आले होते, ते निघालेत का? अच्छा, बर बर बर, वय ठीक आहे, थँक्यू. हा थँक्यू. काय म्हणते? मोठी आहे ते म्हणतात की भाऊ काका पैसे घेऊन रिक्षातून तासाभरापूर्वीच निघाले. हो वय, मग बराच वेळ झाला, अजून कसं नाही आले हे? कळना. मी एकदा काम करते, भाऊ काकांना परत एकदा फोन करून बघते. हा रिंग रिंग वाजते. उचलतच नाहीयेत. अगं रिक्षाने येतात ना ते, त्या रिक्षाच्या आवाजात किंवा ट्रॅफिकमुळे ऐकू नसेल आलं. एक 10 मिनिटांनी करून बघ. मी आता एकदा परत करून बघते. आम्ही कशाला घेऊ स्वतःवर? आम्हाला तर हे पण माहिती नव्हतं की बँकेत जाऊन कोण पैसे आणणार आहे ते. मग आम्हाला काय स्वप्न पडतं काय? आम्ही कशाला स्वतःवर घेणार? आम्ही लबाड नाहीच आहोत. आम्ही सरळ माणसं आहोत. आमच्याकडे उगाच बोट दाखवायचं नाही, मी सांगून ठेवते. ह्या पुढे माझ्या नवऱ्याकडे सुद्धा कोणी बोट दाखवायचं नाही. कुणी बोट दाखवून बोलायचं नाही यांच्याकडे. हो, ताटात घास असेल ना तर खा म्हणून सांगितल्याशिवाय खाणार नाहीत असं आहेत ते. आणि मला खात्री आहे कुणाचेही पैसे घेणार नाहीत ते. आणि ही तर जबाबदारी दादांनी दिली होती त्यांच्यावर. ते पैसे त्यांनी जीवापेक्षा जास्त जपले असते. अच्छा, म्हणून सकाळी हातात पडलेले पैसे घेऊन भाऊसाहेब रात्र झाली तरी परत आलेलेच नाहीत घरी. मुक्ता, ही सगळी चूक तुझी आहे. दादानी पैशांची जबाबदारी तुझ्यावर दिली होती ना? मग त्या माणसाला तिकडे एकटं सोडून सगळी पैशांची जबाबदारी त्यांच्यावर देऊन तू इकडे एकटी निघून आलीस. त्याच्यामध्ये तिचा काहीही दोष नाहीये युवराज. आजी चक्कर येऊन पडली, घरामध्ये कुणी नव्हतं म्हणून मी तिला फोन करून बोलवून घेतलंय. वा वा वहिनी वा, मी म्हणे फोन करून बोलवून घेतलं. मुक्ता काय डॉक्टर आहे? हा, इतकंच तुला वाटत होतं ना अगदी आईचं प्रेम, तर मग भाऊला बोलवायचं, त्याला सांगायचं येताना डॉक्टरला घेऊन ये म्हणून. आत्या, अशा वेळी भाऊ काका गडबडून जातात हे सगळ्यांनाच माहित आहे, म्हणून मी आले. हो का? मग मुक्ताला बँकेमध्ये एवढं मोठं काम होतं तर मग आम्हाला कोणाला तरी फोन करायचा की आम्ही सुद्धा गेलो होतो पळून. कसं असतं ना दत्ता भाऊ, काही वेळेला डॉक्टरांच्या औषधापेक्षा जे माणूस हवंय ना ते जवळ असणं महत्वाचं असतं. त्यांनी आजारी माणसाला जास्त आराम वाटतो. बस 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 झाली आता ही भांडणं. तुम्हाला का कळत नाहीये? प्रश्न हजारांचा नाहीये, लाखो रुपयांचा आहे. आत्या, त्याही पेक्षा प्रश्न आहे ना तो भाऊ काकांच्या जीवाचा आहे. मोठी. ते सुखरूप आहेत की नाही प्रश्न त्याचा आहे, त्यांना शोधायला पाहिजे. अख्खं शहर पालतं घातलंय, कुठंच सापडत नाहीये ते.
नाही, मला असं वाटतं की आपण पोलिसांमध्ये जायला हवं, त्यांना कळवायला हवं, ते व्यवस्थित शोधतील त्यांना. मलाही असं वाटतंय ते कोणत्याही संकटात अडकू शकतात, आपण पोलिसांना बोलवायलाच पाहिजे.